नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणी आणि पुरवठा विश्लेषण या प्रकरणामध्ये मागील तासात मागणीचा नियम किंवा मागणीचा अर्थ आणि त्याचे निर्धारक घटक कोणकोणते आहेत याचा सविस्तर विचार केलेला आहे. आज आपण मागणीचा सिद्धांत किंवा नियम अभ्यासणार आहोत. किमतीतील बदलानुसार वस्तूच्या मागणीत कशा प्रकारे बदल होतो याचे स्पष्टीकरण करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेने स्वीकारल्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात मागणीचा नियम किंवा सिद्धांत महत्त्वपूर्ण समजला जातो. अर्थशास्त्रात मागणीच्या सिद्धांतास अनन्य असे साधारण महत्त्व आहे, कारण मागणीचा सिद्धांत हा घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी केली जाणारी नगसंख्या यामधील संबंध स्पष्ट करणारा नियम म्हणजेच मागणीचा नियम होय. यानंतर आपण या सिद्धांताचं विधान समजून घेणार आहोत. डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी मागणीचा नियम पुढील प्रमाणे मांडलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूची मागणी वाढते. याउलट वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणीत घट होते. यालाच मागणीचा नियम असे म्हणतात. या सिद्धांतात डॉक्टर मार्शल यांनी दोन शक्यता विचारात घेतलेल्या आहेत. वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा कळत नकळत वस्तूच्या मागणीत वाढ होते. याउलट किमतीमध्ये जर वाढ झाली तर कळत नकळत वस्तूच्या मागणीमध्ये घट होत असते. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी इतर परिस्थिती कायम असली पाहिजे असे महत्त्वाचे विधान आपल्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. हाच सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी सूत्राचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यांनी सूत्र वापरलेलं आहे D बरोबर F कंसामध्ये P. D म्हणजे डिमांड, ज्याला मराठीत मागणी असं म्हटलं जातं. F बरोबर फंक्शन, मराठीत याला फलनात्मक संबंध असं म्हटलं जातं. तर P बरोबर प्राईस म्हणजेच किंमत असं म्हटलं जातं. या सूत्रावरून आपल्याला असं म्हणता येईल की मागणी ही किमतीचे फलन आहे. अशा प्रकारे या सूत्राच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी किंवा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी काही गृहीतके विचारात घेतलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे गृहीतक आहे ते म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. दुसरं जे गृहीत आहेत, उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. तिसरं जे गृहीत आहेत, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. चौथं गृहीत विचारात घेतलं ते म्हणजे ग्राहकांची संख्या स्थिर असली पाहिजे. पाचवं जे गृहीत आहे ते म्हणजे उपभोक्ता विवेकशील असला पाहिजेत. सहावं गृहीतक आहेत, जाहिरातीचा वापर करू नये. सातवं गृहीतक, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. आठवं गृहीतक, बचत आणि खर्च करण्याची प्रवृत्ती कायम असली पाहिजेत. आणि शेवटचं जे गृहीतक आहे 9वं, ते म्हणजे भविष्यकालीन किमतीविषयीचा कुठल्याही प्रकारचा अंदाज करू नये. अशा वेगवेगळ्या गृहीतकांच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करताना आर्थिक विश्लेषणाच्या साधनांपैकी
अनुसूची व आलेख या 2 साधनांचा वापर करून सिद्धांताचे स्पष्टीकरण केलेले आहेत. कोष्टकाच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट केला. कोष्टकामध्ये वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला असणारी जी मागणी आहे ती दर्शविली आहेत. वस्तूची किंमत 50 रुपये असताना एका वस्तूची नगसंख्या ही मागणी होत असते. त्यानंतर वस्तूची किंमत कमी झाली असता म्हणजे 40 झाली असता 2 वस्तूंची नगसंख्या मागणी केली जाते. 30 रुपये असताना 3 वस्तूंची नगसंख्या मागणी केली जाते. 20 रुपये असताना 4 नगसंख्या, 10 रुपये असताना 5 नगसंख्येची मागणी केली जाते. या कोष्टकावरून आपल्याला असं स्पष्ट करता येईल की वस्तूची किंमत जसजशी कमी होते तसतशी वस्तूला असणारी मागणी वाढते. अशा प्रकारे कोष्टकाच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हाच सिद्धांत स्पष्ट करताना त्यांनी आकृतीचा सुद्धा विचार केलेला आहे. आकृतीच्या सहाय्याने सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आकृतीमध्ये अक्षावर पेनची मागणी आणि अय अक्षावर पेनची किंमत दर्शविण्यात आलेली आहे. सुरुवातीला 50 रुपये किंमत असताना एका नगाची मागणी होते. त्यानंतर वस्तूची अनुक्रमे किंमत 40, 30, 20, 10 रुपयांपर्यंत कमी झाली असता वस्तूची मागणी 2, 4, 6, 8 नगापर्यंत वाढत जाते. आकृतीमध्ये या भिन्न किमतींना असणारी मागणी दर्शविणाऱ्या बिंदूंना एकत्र जोडल्यास M1 हा मागणी वक्र तयार होतो. तो डावीकडून उजवीकडे खाली उतरताना दिसतो. यावरून असे स्पष्ट होते की वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते व किंमत वाढल्यास मागणी कमी होते. अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी गृहीतकाच्या आधारे, सिद्धांताच्या विधानाच्या आधारे, सूत्राच्या आधारे, कोष्टकाच्या आधारे आणि आकृतीच्या आधारे आपला सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. हा सिद्धांत स्पष्ट करत असताना या सिद्धांताला काही अपवादसुद्धा निर्माण झालेले आहेत. मागणी नियम सर्वच वस्तूंच्या बाबतीत अनुभवास येत नाही, तर त्याला काही अपवाद आहेत. त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल. पहिला जो अपवाद आहे तो म्हणजे जीवनावश्यक वस्तू. ज्या वस्तू मानवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात त्या सर्व वस्तूंना जीवनावश्यक वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही. म्हणून हा घटक मागणी नियमाला अपवाद आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नाशवंत वस्तू. ज्या वस्तू दीर्घकाळ टिकत नाही त्या वस्तूंना नाशवंत वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ दूध, पालेभाज्या इत्यादी. अशा वस्तूंच्या बाबतीत किमती कमी झाल्या तरी मागणी वाढत नाही. म्हणून हा घटक मागणी नियमाला अपवाद आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मौल्यवान वस्तू. ज्या वस्तूंच्या वापरामुळे समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा निर्माण होते त्या सर्व वस्तूंना मौल्यवान वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, हिरे, मोती इत्यादी. या वस्तूंच्या किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही. म्हणूनच हा घटक मागणी नियमाला अपवाद आहे. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सवयीच्या वस्तू. ज्या वस्तूंच्या उपभोगाची व्यक्तीला सवय लागलेली असते त्या सर्व वस्तूंना सवयीच्या वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ चहा, दारू, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ इत्यादी. या वस्तूंच्या किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही. म्हणून हा घटक मागणी नियमाला अपवाद आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हंगामी वस्तू. ज्या वस्तू विशिष्ट हंगामात वापरल्या जातात त्या सर्व वस्तूंना हंगामी वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ रेनकोट, छत्री, गरम कपडे, सुती कपडे इत्यादी. विशिष्ट हंगामात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही. म्हणून हा घटक मागणी नियमाला अपवाद आहे.
आणि शेवटचा महत्त्वाचा अपवाद आहे तो म्हणजे गिफेनचा विरोधाभास. मागणी नियमाप्रमाणे वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते, याउलट वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते. परंतु गिफेन या अर्थतज्ज्ञाने असे स्पष्ट केले आहे की निकृष्ट दर्जाच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी वस्तूची मागणी वाढत नाही, म्हणजेच मागणीचा नियम अनुभवास येत नाही. अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत वेगवेगळ्या घटकांच्या आधारे स्पष्ट केलेला आहे. धन्यवाद.